जे ओबीसींविरोधात बोलतात त्यांचा कार्यक्रम येणाऱ्या निवडणुकीमध्ये करा असं आवाहन छगन भुजबळांनी केलंय। तर भिवंडीतल्या ओबीसी मेळाव्यात भुजबळांनी हे विधान केलंय। जरांगेंच्या पाठोपाठ भुजबळांनी राज्य सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला। जरांगेंसमोर आणखी किती झुकणार असा थेट सवाल भुजबळांनी शिंदे सरकारला केला। आम्हाला समजावण्यापेक्षा जरांगेंना समजावा असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला। त्यामुळे आता हा वाद शमण्याऐवजी आणखी पेटणार की काय अशी चर्चा सुरू आहे। गंमत जम्मत बंद करा आणि राज्यातल्या प्रश्नांकडे लक्ष द्या अशा शब्दांमध्ये नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं। 25 वर्षात रस्ते कोणी धुतले नाहीत तर वेगळीच धुलाई सुरू होती असा टोला मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता मोहिमेदरम्यान विरोधकांना लगावला। त्यावर गंभीर प्रश्नावर बोलायला मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याची टीका पटोलेंनी दिली। शरद पवार यांनी काय केलं त्यापेक्षा तुम्ही आता काय करता याला जास्त महत्त्व असल्याचा टोला एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीसांना जळगावात लगावला। मराठ्यांना आरक्षण फक्त आम्ही देऊ शकतो अशी गर्जना तुम्ही। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस केली होती। त्यामुळे टोलवा टोलवी करण्यापेक्षा तुम्ही काय दिवे लावतात हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे असं आव्हान त्यांनी दिले। वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी विरोधक सत्तेत विलीन झाल्याचा आरोप करत जोरदार हल्ला चढवला। विदर्भात सुरू असलेल्या अधिवेशनात विरोधी पक्ष दिसतच नाही असं म्हणत त्यांनी विरोधी पक्षावर घणाघात केला। आगामी लोकसभा निवडणूक अनुषंगाने वाशीमध्ये कार्यकर्ता मेळाव्यापूर्वी पत्रकार परिषदेत ते बोलत होते। त्यांचा आरक्षणाचा इश्यू जो आहे शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचं खुद्द सामंत यांनी समर्थन केलं। सामंत उद्योगमंत्री असूनही रोजगाराचा प्रश्न सुटत नाही असं वक्तव्य केणींनी केलं होतं आणि यावर कार्यकर्त्यांना आपल्या मंत्र्यांकडून अपेक्षा व्यक्त केली तर त्यामध्ये गैर काय असा सवाल सामंतांनी केला। राज्य सरकार आणि केंद्र सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून संयम ठेवण्याचा सल्ला मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला। सोबतच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांबाबत संवेदनशील असल्याचंही ते म्हणाले। भंडाऱ्याची उधळण म्हणजे